नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा मनोजला त्याच्या खाण्यावरून बोलते तेव्हा मनोज रागाने बाहेर जातो आणि हे सगळं मिठू वल्लरीला सांगते. तेव्हा वल्लरीला खूप वाईट वाटतं. वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई, मी तुम्हाला आधी पण सांगितलं, तुम्ही मला काही पण बोला, पण मी सगळं सहन करेन, मनात राग नाही धरणार, पण तुम्ही माझ्या मिस्टरांना काही पण बोलायचं नाही. आता मी हे शेवटचं सांगते. यावर तेजा म्हणते की नाहीतर काय करणार, आणि म्हणते की सांग ना तू काय करशील. प्रेरणा तिला समजावत असते. वल्लरी काहीतरी बोलणार तितक्यात लाईट येते. मिठू आनंदाने ओरडायला लागते की लाईट आली. सगळेजण खुश होऊन लाईट आली म्हणून बघायला लागतात. आता मनोज बाहेरून आवाज देतो की आली का लाईट. सगळेजण बाहेर बाल्कनीत जाऊन बघतात. वल्लरी घाबरून म्हणते की अहो तिथे वर काय करताय तुम्ही, लागेल ना तुम्हाला, खाली या बघू आधी. मनोज म्हणतो की अगं शांत हो वल्लरी, मला सांग आधी लाईट आली का. यावर वल्लरी म्हणते की हो आली लाईट, पण तुम्ही आधी खाली उतरा बघू. मिठू ओरडून म्हणते की ओ जिजू लाईट आली, काय जादू केली तुम्ही. तेव्हा मनोज म्हणतो की नाही हो मिठूताई, जादू वगैरे नाही, ते थोडंसं गोंधळ झाला होता ना, तो निस्तरला मी. काय आहे तुमचं कनेक्शनमधून बाजूला कोणीतरी लाईट घेतली होती म्हणून तुम्हाला 70,000 बिल आला. आता सगळं केलं मी नीट, काही टेन्शन नाही आहे. तुम्ही एक काम करा, रीतसर कंप्लेंट करा, म्हणजे 70,000 रुपये भरायची पण काही गरज नाही आहे. आणि तो त्याच्याकडे बघत म्हणतो की तेजाताई आता येऊ का चहा चपाती खायला. आता वल्लरी तेजाकडे बघत म्हणते की तेजाताई काय म्हणाले होते तुम्ही त्यांना त्या दिवशी, इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे चेअरमन आणि काल काय ते जळगावचे एडिसन, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आता बघा ना, त्यांनी कोणालाही लाच न देता आणि एवढं मोठं बिल न भरता त्यांनी आपल्या घरामध्ये लाईट आणून दाखवली. तेजाताई खरं सांगू का तुम्हाला, छोटी छोटी लोकच नाही, ही अशी मोठी मोठी कामं करून दाखवतात. यावर तेजा काहीच न बोलता तिथून निघून जाते. यानंतर आपण पाहतो की वल्लरी कॉलेजला जाण्यासाठी खाली येते आणि मनोजचं कौतुक करत असते आणि हे सगळं प्रेरणा बाल्कनीतून बघत असते. प्रेरणा त्यांच्याकडे खूप कौतुकाने बघत असते. आता यानंतर मिठू प्रेरणाला आवाज देते की प्रेरणा दी, तुझा फोन वाजतोय. प्रेरणाच्या आईचा फोन असतो. आता प्रेरणा आतमध्ये येऊन फोन घेते आणि म्हणते की हां आई बोल. प्रेरणाच्या आई विचारते की प्रेरणा तुझ्या नोकरीचं काय झालं, मिळाली का तुला दुसरी नोकरी. प्रेरणा सांगते की नाही, मी बघते नोकरी, डबे आहेत ना, जेवणाचे डबे देते मी. प्रेरणाची आई म्हणते की अगं त्याच्याने काय होणार आहे, अगं तुझ्या शिक्षणावर भरभरून खर्च केलेत आम्ही पैसे, आणि तू काय ते टिफिन सेंटर उघडून बसले आणि ते 4 डब्याने काय घराचा खर्च भागणार आहे का, कळलं का तुला, तू दुसरी नोकरी मिळव. प्रेरणा सांगते की आई मी केले 2-3 ठिकाणी अप्लाय, होईल नोकरीचं. प्रेरणाची आई म्हणते की ते तसलं मला काही कळत नाही, तू नोकरी मिळव म्हणजे झालं, आणि ठेव, असं म्हणून ती फोन ठेवून देते. आता फोन ठेवल्यानंतर प्रेरणाला कोणाचा तरी मेसेज आलेला असतो. प्रेरणा मेसेजकडे बघत म्हणते की राधिकाचा मेसेज, आणि ती प्रेरणा मेसेज बघते तर समीर सरांचा फोटो सेंड केलेला असतो. फोटो बघून प्रेरणा खूप शॉक होते आणि खूप रडायला लागते. तर फोटो समीर सरांच्या एंगेजमेंटचा फोटो असतो. प्रेरणा खूप रडत असते. तेव्हा सगळेजण घाबरून प्रेरणाजवळ येतात. प्रेरणाच्या हातातील मोबाईल बघत मिठूसुद्धा शॉक होऊन बघायला लागते. आता तेजा येऊन विचारते की काय झाले, चक्कर आली आहे का तुला. तेव्हा मिठू सांगते की अगं चक्कर नाही आली, धक्का बसलाय तिला, हिच्या समीर सरांनी एंगेजमेंट केले. श्वेता म्हणते की अगं तू एवढं मनाला नको लावून घेऊस. तेजा प्रेरणाला समजावत म्हणते की तू नको ना त्या गोष्टीचा विचार करू. प्रेरणाला काही समजत नसतं, तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता प्रेरणा उठून म्हणते की मी डबे पोहोचवून येते, ते लोक वाट बघत असतील ना. मिठू प्रेरणाला म्हणते की मी येऊ का तुझ्यासोबत, तू ठीक आहेस ना. प्रेरणा म्हणते की नाही, काही गरज नाही, मी जाते. सगळेजण प्रेरणाकडे बघत असतात. तेव्हा प्रेरणा तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की मनोज वल्लरीला सोडवायला कॉलेजमध्ये आलेला असतो. आता मनोज वल्लरीला म्हणतो की खरं तर आता जायची इच्छाच नाही आहे माझी. तेव्हा वल्लरी लाजून म्हणते की हो का, मग मारू का दांडी कॉलेजला. तेव्हा मनोज म्हणतो की नाही अभ्यासाला अशी दांडी नाही मारायची, ठीक आहे बाय, असं म्हणून तो जायला लागतो आणि म्हणतो की बरं संध्याकाळी तुला घ्यायला येतो. आता हे ऐकून वल्लरी थोडीशी घाबरते आणि म्हणते की नाही नाही, मी जाईल ना, तुम्ही कशाला उगाच येताय, तुम्हाला उगाच त्रास. हे ऐकून मनोज म्हणतो की का, मी तुला इथे घ्यायला आलं तर तुला लाज वाटेल का. वल्लरी म्हणते की नाही हो, तसं काही नाही. मनोज वल्लरीला विचारतो की मग येतो मी घ्यायला. वल्लरी अडखळत म्हणते की ते आठवलं, कॉलेजनंतर माझं एक्स्ट्रा लेक्चर आहे ना, ते एक्स्ट्रा लेक्चर आहे ते तर लवकर संपणार नाही म्हणून. तेव्हा मनोज म्हणतो की ठीक आहे ना, मग मी वाट बघतो तुझी. वल्लरी म्हणते की ते प्रोफेसर ना पटकन संपवत नाहीत वर्ग, ते कधीही संपवतात, त्यामुळे तुम्ही तिथे येतो. आणि वल्लरीकडे बघून म्हणतो की वल्लरी गुड मॉर्निंग, चल लेट होतोय ना. आणि मनोजकडे बघत म्हणतो की आपण
तेव्हा वल्लरी सांगते की हे माझे मिस्टर मनोज भांबरे. तेव्हा अमित त्यांना म्हणतो की अच्छा, गावाकडल्या लोकांना भेटलं की जरा बरं वाटतं. बरं, तुम्ही गावाकडून मुंबईला कसं काय आलात, काय काम होतं तुमचं? तेव्हा मनोज सांगतो की होतं, कामासाठीच आलो आहे. आता अमित वल्लरीबद्दल सांगायला लागतो की वल्लरी खूप हुशार आहे हां. मनोज म्हणतो की हो, माहिती आहे मला. यावर अमित म्हणतो की नाही, फक्त अभ्यासातच नाही आहे तर बाकीसुद्धा. हे ऐकून वल्लरी खूप घाबरते आणि पटकन अमितला थांबवत म्हणते की अरे, आपल्याला ते लेक्चरला जायला उशीर होतोय ना, असं म्हणून ती अमितबरोबर निघून जाते. आता मनोज वल्लरी आणि अमितकडे बघत असतो आणि त्याला त्याच्या भावाचे शब्द आठवतात की तुझ्या बायकोला दिलं तू मुंबईला पाठवून, तुझ्या डोळ्यासमोर राहते का ती? तिला जसं पाहिजे तसं वागते, जसं पाहिजे तसं करते, कोणाशीही बोलते. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्वेता अनिमेशला फोन करत असते, मात्र अनिमेश श्वेताचा फोन उचलत नसतो. श्वेता खूप वैतागलेली असते. आता श्वेता चिडून वैतागून म्हणते की हा असा नाही ऐकायचा, म्हणून ती अनिमेशला व्हॉइस नोट पाठवते की फोन का नाही उचलत आहे, भांडायचं असेल तर सरळ भांड, कालपासून फोन करते, तुला 20 तास झाले, आता फोन उचल, आणि आता जर का फोन उचलला नाहीस ना तर आयुष्यभर पस्तावशील. तेव्हा अनिमेश श्वेताचा मेसेज बघून तिला रिप्लाय करत नाही. श्वेता खूप चिडून म्हणते की सीन केलाय पण फोन करत नाही आहे. ती अजून अनिमेशला फोन करायला लागते, मात्र अनिमेश काही फोन उचलत नाही. तेव्हा श्वेता खूप हायपर होते आणि ती उठून इकडे तिकडे बघायला लागते आणि तिला तिथे एक चाकू दिसतो. तो ती हातामध्ये घेते आणि हाताची नस कापायला लागते. तिथे श्वेताला आवाज देत कोणीतरी येतं की श्वेता, तुला मॅम बोलवत आहेत. तेव्हा श्वेता घाबरून बघायला लागते आणि म्हणते की हो, आले. आणि ती हातातून रक्त येत असते ते पुसून घेते आणि हातावर रुमाल टाकते आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिला समीर सरांबरोबरचं बोलणं आठवत असतं आणि ती रस्त्यावरून चालत असते. तितक्या समोरून गाडी येते आणि प्रेरणाला त्या गाडीचा धक्का लागणार तितक्यात मनोज तिला खेचतो आणि म्हणतो की अहो प्रेरणाताई, कुठे लक्ष आहे तुमचं, गाडीने धडकवलं असतं तुम्हाला. तेव्हा प्रेरणा भानावर येते आणि मनोजकडे बघत हात जोडून म्हणते की मनोज भाऊजी, थँक्यू, माझं लक्षच नव्हतं अहो, आज जर तुम्ही वेळेवर आला नसता तर. मनोज म्हणतो की थँक्यू नका म्हणू, मी चाललो होतो आणि तुम्ही दिसला रस्त्यात म्हणून. आणि ते खाली पडलेलं प्रेरणाचे डबे गोळा करून प्रेरणाला देतो. तेव्हा प्रेरणाच्या डब्यातून एक कागद पडतो. तेव्हा मनोज तो कागद उचलत म्हणतो की हा कागद तुमचाच आहे का? मनोज प्रेरणाला म्हणतो की ताई, मला फार काही माहिती नाही आहे तुमच्याबद्दल, पण मी देवाला प्रार्थना करीन तुमच्या बाबतीत जे काही घडेल ना ते चांगलं असो आणि छानच घडो. प्रेरणा मनोजला म्हणते की एक सांगू का? यावर मनोज म्हणतो की हो, बोला ना. यावर प्रेरणा म्हणते की तुम्ही आणि वल्लरी खूप लकी आहात. मनोज खुश होऊन म्हणतो की थँक्यू, पण असं अचानक का म्हणताय? यावर प्रेरणा म्हणते की तुम्हाला दोघांना एकमेकांची किती काळजी आहे, किती प्रेम आहे तुमचं, ते दिसतं ना तुमच्या वागण्या बोलण्यातून. वल्लरी जितकं प्रेम करते ना तुमच्यावर, तेवढंच प्रेम तुम्हीही करता तिच्यावर, जाणवतं. आणि म्हणते की सॉरी, खूप पर्सनल बोलून गेले, पण तुम्ही ताई म्हणता ना म्हणून. यावर मनोज म्हणतो की नाही, काही हरकत नाही. प्रेरणा म्हणते की पण तुम्ही इकडे म्हणजे घरीच येत असेल ना, चला ना मी चहा करते तुमच्यासाठी. मनोज म्हणतो की नाही, मी चहा घ्यायलाच खाली उतरलो होतो, परत चाललो होतो. इथे मागच्या बिल्डिंगमध्येच माझं काम सुरू आहे ना, आणि तेव्हाच तुम्ही मला दिसलात आणि चाललो आहे आता परत. प्रेरणा म्हणते की खरंच थँक्यू. आता मनोज प्रेरणाला म्हणतो की तुम्ही जाल ना व्यवस्थित ताई. आता यानंतर प्रेरणा तिथून निघून जाते आणि प्रेरणा घरी येते. प्रेरणा डबे ठेवत असते तेव्हा तिला कागद सापडतो. प्रेरणा तो कागद बघायला लागते आणि त्यावर लिहिलेलं असतं की किती चव आहे हो तुमच्या हाताला, साक्षात अन्नपूर्णा. एक घास खाऊन असं वाटतं की हेच जेवण जेवण्यासाठी जन्म झाला आहे आपला. मी रोज तुम्हाला इतके कॉम्प्लिमेंट्स देतो, पण नेमके ते तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही हेच कळत नाही आहे. माझ्या चिठ्ठ्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तर हरवत नाहीत ना. समजा चिठ्ठ्या पोहोचत असतील तर तसं काहीतरी कळू द्यावं की तुमच्या या फॅनला. आणि हे वाचून प्रेरणा थोडीशी हसते आणि म्हणते की फॅन. आता रात्री आपण पाहतो की मनोज खाली गेटजवळ भिंतीला डोकं लावून झोपलेला असतो. तेव्हाच तिथे श्वेता येते आणि मनोजला असं बघून ती मनोजला आवाज द्यायला लागते आणि विचारते की तुम्ही इथे असं का झोपलाय, मी तुम्हाला काहीतरी खायला देते चला. यावर मनोज म्हणते की नाही, राहू द्या, नको. यावर श्वेता म्हणते की नाही, असं काय करताय, चला ना. तितक्यात मनोजचं लक्ष श्वेताच्या हाताकडे जातं. मनोज आश्चर्याने विचारतो की तुमच्या हाताला काय झालं श्वेताताई? हे ऐकून श्वेता थोडीशी घाबरते आणि काही न बोलता तिथून निघून जाते. आता मनोज तिला आवाज देत असतो, मात्र श्वेता पुढे निघून जाते. तितक्यात तिथे वल्लरी येते. आता
आता वल्लरीकडे बघून मनोज खुश होऊन वल्लरीजवळ जातो आणि तिला म्हणतो की कधीची वाट बघत होतो तुझी, कसा झाला एक्स्ट्रा क्लास. वल्लरी अडखळत म्हणते की छान झाला. यावर मनोज विचारतो की कुठल्या विषयाचा होता गं. वल्लरीला काही सांगता येत नाही. ती अडखळत म्हणते की ते प्रॉपर्टी ऑफ लॉ. मनोज म्हणतो की ते प्रॉपर्टीचं वगैरे शिकलीस ना तर बरं होईल, टेन्शनच जाईल बघ. वल्लरी आश्चर्याने विचारते की कशासाठी. तर मनोज सांगतो की अगं तो जग्या काका नाही का, त्याने अख्खी जमीनच घेतली आपली. तू वकील झाली ना तर सगळ्यात आधी त्याच्यावरच केस टाकतो बघ. वल्लरी म्हणते की अहो पण अजून वकील कुठे झाले. मनोज विचारतो की का नाही होणार तू वकील, आणि म्हणतो की का नाही होणार. तर वल्लरी घाबरत म्हणते की नाही असं नाही. मनोज म्हणतो की परत असं बोलू नकोस हा. आणि तो थोडासा शांत होत म्हणतो की बरं जाऊ दे चल. आणि म्हणतो की श्वेताताई भेटली अगं मला इथे. तिच्या हाताला ना काहीतरी जखम झाली होती. मी विचारलं की काय झालं श्वेताताई तुमच्या हाताला, तर अशी लपून निघून गेली. तर वल्लरी थोडासा विचार करत म्हणते की जखम. मनोज म्हणतो की हो अगं का केलं असेल तिने. वल्लरी टेन्शनमध्ये येऊन म्हणते की नाही माहिती हो मला. तितक्यात वल्लरीला अमितचा मेसेज येतो. मनोज विचारतो की काय गं कोणाचा मेसेज आहे. तेव्हा वल्लरी सांगते की अहो तो अमित आहे ना माझ्या वर्गातला, त्याचाच मेसेज आहे. मनोज विचारतो की आत्ता इतक्या रात्री त्याचं काय काम आहे तुझ्याकडे. तेव्हा वल्लरी सांगते की ते माहीत नाही आहे मला. म्हणतो की मनोज ओपन कर, काय काम आहे बघू त्याचं एवढ्या रात्री. वल्लरी मनातच म्हणते की जर कामाबद्दल काही मेसेज असेल तर यांना कळेल ना आणि लपवलं म्हणून रागवतील हे. आता कसं करू ओपन. मनोज वल्लरीकडे बघत म्हणतो की वल्लरी अगं किती वेळ लागतो ओपन करायला मेसेज, आणि त्याला कळत नाही का एवढ्या रात्री लग्न झालेल्या मुलीला असा मेसेज करायला. काय म्हणतोय तो नक्की. वल्लरी म्हणते की अहो ते काही नाही, ते फक्त नोट्स हव्या आहेत ना त्याला, तो आज क्लासला बसला नव्हता ना म्हणून. मनोज वल्लरीच्या हातातून फोन घेतो आणि म्हणतो की बघू, आणि तो वल्लरीला म्हणतो की नोट्स पाहिजेत ना, मग एवढं टेन्शन कशाला आले तुला. पण तो उद्या सकाळपर्यंत थांबू शकत नव्हता का, वर्गातच आहे ना, तेव्हा घेतल्या असत्या ना त्याने नोट्स. आणि तो वल्लरीला म्हणतो की तुला एक विचारू का वल्लरी. तेव्हा वल्लरी म्हणते की हो विचारा ना. मनोज थोडासा थांबतो आणि तो स्वतःशीच मनात म्हणतो की आता हिला कसं सांगू की अमितशी बोलते, हे मला अजिबात आवडलं नाही. तर वल्लरीसुद्धा मनातच म्हणते की काय सांगणार असतील हे मला, मी यांच्याशी खोटं बोलले हे कळलं असेल का यांना. दोघेही एकमेकांकडे बघत असतात आणि आज